हे पण असं होतं. आता पडले म्हणून तसं दिसतंय ना, तुम्ही असं जमीन आहे. पलटी मारली का नाही त्याला, पलटी मारायची. पलटी म्हणजे कुळणं म्हणतात त्याला, कुळवणं. पलटी मारली की असं होतं. दगडापासून ते इथपर्यंत, ते कुठपर्यंत? इथपर्यंत मम्मी कायच्या पण पुढे. वरती आहे की नाही अजून? वरती दिसतच नाही, दिसतच नाही. म्हणजे चालू झालं ते वर झालं पाहिजे अजून तिकडे दिसत तुम्हाला. ओके, दाखवतो तुम्हाला. वेलकम टू पार्ट 2 ऑफ जांभळं काढायचा ब्लॉग. हो, आम्ही पोचलेलो इथे शेतामध्ये आणि बघा तुम्ही आता आम्ही जांभळं कसं काढतो. यू विल नॉट बिलीव्ह इट, पण हे अख्खं झाड एवढं जांभळांनी भरलेलं होतं. बस दुःख एकाच गोष्टीचं होतं की आम्हाला ती सगळी काढता आली नाही. आणि आम्ही मार्केटमध्ये जात होतो तेव्हा अक्षरशः बघत होतो की किती महाग ही जांभळं मिळतात आणि आम्हाला इथे फुकट खायला. खरंच किती वेगळी असते ना ही गावची मजा. इथे झाडावर मला चढायचं होतं, पण डॅड बिलकुल नाही म्हणाले आणि ते स्वतःच चढले. आता लगेच विचार करू नका असे कसे पप्पा नाही म्हणाले. हो, कारण का मला झाडावर चढताच येत नाही. मी ट्राय करणार होती आणि पप्पा म्हणाले नको, काही ते तोडून मोडून घेशील. इकडची बांधी हलवा, इथे वरती येतात आणि वरचं आलो. अय्यो, बघा हा जांभळाचा वर्षाव. बाबा, एवढी जांभळं पडत होती काय सांगू. आणि ही एवढी टपोरी मोठी जांभळं होती. छोटी. नमस्कार मित्रांनो, आणि आम्ही आलो आहोत जांभळं काढायला. जांभळं काढून झालेली आहेत. एक हे जांभळीचं झाड आहे ज्याला मोठी जांभळं येतात आणि दुसरं एक झाड आहे त्याला छोटी येतात. तर आम्ही मोठ्या झाडाची काढली आहेत आणि तिथे पप्पा आणि मैथिली गेले आहेत छोट्या झाडाची जांभळं पण बघायला आणि काढायला. तर ते पण दाखवते. हे आहे छोट्या जांभळीचं झाड आणि ह्या झाडाची आम्ही काढली आहेत. ह्याला आहेत ही मोठी जांभळं.